नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयोगांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्यातही हे जे सकारात्मक प्रयोग आहेत त्यातल्या त्रुटी असतील, कमतरता असतील किंवा उणेपण असेल याच्याकडे दुर्लक्ष करून जे चांगलं आहे तेच आपण बघत आहोत. आणि तसं पाहिलं ना तर ह्या पृथ्वी तलावरती परिपूर्ण अशी एकही गोष्ट नाहीये. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी उणेपण असतंच, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण सकारात्मक काय आहे त्या गोष्टी आपण बघत आहोत, जेणेकरून नकारात्मकतेकडे झुकलेल्या आपल्या मनाला कुठेतरी दिलासा मिळेल. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे, जेणेकरून या माहितीचा उपयोग आपल्याला सगळ्यांना जगण्यासाठी होईलच. त्याबरोबरच आपल्या सर्वांमध्ये विचारांची देवाणघेवाण होण्याचीही अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, आपल्या रोजच्या जगण्याविषयीचा आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार या मूलभूत बाबी आहेत ना, तेवढाच महत्त्वाचा हा आजचा विषय आहे. आपला आजचा विषय आहे हवामानाच्या अंदाजाविषयीचा. आता हे जे हवामानाचे अंदाज असतात ना ते आपण किती गांभीर्याने घेतो? बहुतेक नाहीच. कुठेतरी हा विषय आपण थट्टेचा किंवा चेष्टेचा करून टाकलेला आहे. पण मंडळी, ह्या विषयीची संपूर्ण माहिती आपण ऐका आणि मग आपल्याला जाणवेल की हवामानशास्त्र हे अतिशय परिपूर्ण असंच हे शास्त्र आहे. ह्या शास्त्रामध्ये आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घडामोडी असतात, म्हणजे हवामान आहे, तापमान आहे, हवेचा दाब किती आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, वाऱ्याचा दाब किती आहे, पाऊस कुठे किती पडणार आहे, भूकंप कुठे होणार आहे का, किंवा वादळ कुठे होणार आहे का, किंवा समुद्री लाटांच्या बाबतीमध्येही त्या बाबतीत सांगितलेलं असतं, किंवा त्या बाबतीतलंही एक शास्त्र आहे, किंवा भूगर्भातल्या घडामोडी काय आहेत, किंवा समुद्राच्या पोटामध्ये घडामोडी काय आहेत, ढगांच्या बाबतीत काय आहे, दवबिंदूंचं काय आहे, ह्या साऱ्यांविषयीची माहिती देणारं किंवा त्या बाबतीतलं अंदाज वर्तवणारं असं हे अतिशय सुंदर परिपूर्ण असंच हे शास्त्र आहे. आणि ह्या साऱ्या ज्या घडामोडी घडतात ना याच्याविषयीचा अंदाज देणारं हे जे शास्त्र आहे ना त्याचा आपल्याला अतिशय उपयोग होत असतो. म्हणजे पाऊस कुठे किंवा किती पडणार आहे, भूकंप येणार आहे का, किंवा वादळी वारे नेमके किती येणार आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या हवामान अंदाजामुळे समजत असतात. आणि त्यासाठी निरनिराळी निरीक्षणं सातत्याने करण्यात येतात, माहिती जमा करण्यात येते, या माहितीचं पृथक्करण करण्यात येतं, या माहितीचा एक अन्वयार्थ लावण्यात येतो आणि मग हवामानाविषयीचे अंदाज जे असतात ना ते घोषित करण्यात येतात. म्हणजे प्रचंड अभ्यास ह्यासाठी अतिशय अपेक्षित असतो. जसा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो तसा दुष्काळाबाबतचा अंदाज वर्तवण्यात येतो का असा प्रश्न आपल्या सर्वांना पडू शकतो. पण मंडळी, दुष्काळाबाबतचा अंदाज वर्तवण्यात येत नाही. असं म्हणतात की दुष्काळ जर का पडलेला असेल तर तिथे पावसाचं मान नक्कीच कमी आहे, पण पाऊस जर का कमी असेल तर तिथे दुष्काळ पडतोच असं नाही. याचा अर्थ असा आहे की जर का एखाद्या ठिकाणी पावसाचं मान कमी आहे असं जर का हवामान विभागाकडून घोषित करण्यात आलं तर पूर्वसूचना जेव्हा आपल्याला मिळाल्यानंतर तिथलं योग्य नियोजन झालं तर तिथला दुष्काळ हटू शकतो किंवा तिथे दुष्काळ पडू शकत नाही, असंही कुठे कुठे घडू शकतं. थोडक्यात काय, हवामान विभागाचं कार्य इतकंच आहे की जे अंदाज आहेत ते अंदाज वर्तवायचे, त्याबाबत कृती करायची की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. थोडक्यात आपण आपल्या आजच्या भागामध्ये हा हवामान विभाग नेमका काय आहे, त्याची कार्य काय आहे, ते माहिती गोळा कशी करतात, त्याचे पृथक्करण कसं करतात किंवा ते अंदाज घोषित कसे करतात ह्याविषयीची सगळी माहिती करून घेणार आहोत. आणि त्या बाबतीत नुकताच हवामान विभागानं येणाऱ्या 2013च्या मान्सूनविषयीचा अतिशय समाधानकारक अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सरासरीच्या 98% इतका पाऊस ह्या 2013च्या मान्सूनमध्ये पडणार आहे. कुठेतरी आपल्याला हा दिलासाही त्यांनी दिलेला आहे. आणि हा पावसाचं जे मान त्यांनी सांगितलेलं आहे ना त्यासाठी त्यांनी कुठली कुठली निरीक्षणं केली, त्याचं पृथक्करण कसं केलं, ते अंदाज कसे वर्तवले, किंवा मान्सूनच्या बाबतीतलं एक मॉडेल आहे ते नेमकं काय आहे
याची सगळी माहिती आपण आपल्या आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण जाणार आहोत पुण्याच्या ऑब्झर्वेटरीमध्ये किंवा वेधशाळेमध्ये, ज्याला सिमला ऑफिस असं म्हटलं जातं। ब्रिटिश स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही सिमला ऑफिसची भव्य देखणी दगडी वास्तू पुण्याची वेधशाळा। 1928 साली ह्या वास्तूची उभारणी झाली। भारतीय हवामान विभागाचं मुख्यालय पूर्वी ह्या वास्तूमध्ये होतं आणि त्यावेळेला ह्या वास्तूला सिमला ऑफिस असं म्हणत। त्याचं कारण असं होतं की इंग्रजांचं हवामान विभागाचं जे ऑफिस होतं ना, ते पूर्वी सिमल्याला होतं आणि कालांतरानं ते जेव्हा स्थलांतरित करण्याची वेळ आली ना, तेव्हा सिमल्याशी मिळतं जुळतं असलेलं वातावरण पुण्यामध्ये होतं म्हणे आणि म्हणून इंग्रजांनी हे पुण्यामध्ये त्यांचं मुख्यालय आणलं आणि ते बोलणं तसंच राहिलं की हे सिमला ऑफिस आहे आणि म्हणून पुण्याच्या वेधशाळेला सिमला ऑफिस असंच म्हणतात। आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही काळानंतर हे जे मुख्यालय आहे ते नवी दिल्लीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं। पुण्याची ही वेधशाळा आहे ना, हे सध्या दुसऱ्या क्रमांकाचं मुख्यालय आहे। याशिवाय 6 प्रादेशिक हवामान विभाग आहेत, जे दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, नागपूर आणि गुवाहाटी ह्या ठिकाणी आहेत आणि ह्या व्यतिरिक्त देशभरामध्ये 550 वेधशाळा कार्यरत आहेत। हवामान अंदाज निर्माण करण्यामागे एक मोठं शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रयत्न कार्य, इट इज अ टीम वर्क। म्हणजे असं नाही आहे की हे काहीतरी अंदाजपंच शास्त्र असं नाही आहे, त्याच्यामध्ये एक निश्चित विज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोक एकाच वेळेस ह्याच्यामध्ये कार्यरत असतात। तर या सगळ्या लोकांच्या प्रयत्नामधून जे एक हवामान अंदाज एक अखेरता अंतिमता तयार होतो, तो जास्तीत जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचणंही तितकंच महत्त्वाचं असतं। त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांची मदत घेतली जाते आणि अर्थात त्यांचं खूप महत्त्वाचं सहकार्य आम्हाला याच्यात मिळत राहतं। त्याचबरोबर आमची एक वेबसाईट आम्ही लॉन्च केलेली आहे, www.imd.gov.in असं या वेबसाईटचं पत्ता आहे आणि त्याच्यावरती दर अर्ध्या तासाने क्लाउड इमेजरी अपडेट करणं किंवा एक सर्वसामान्य माणसांनी जरी ती वेबसाईट पाहिली तरी त्याच्यामधनं त्यांना खूप काही माहिती मिळू शकते। अशा पद्धतीचे डिसेमिनेशनचे पण काही वेगवेगळे नवीन प्रयोग ह्याच्यामध्ये केले जातात। आपल्या देशाचा हा हवामान विभाग आणि ह्या ज्या 550 वेधशाळा आहेत ना, त्या 365 दिवस आणि 24 तास पूर्णपणे कार्यरत असतात। हे ज्या 550 ऑब्झर्वेटरीज आहेत त्याच्यात दर म्हणजे सर्व 8:30चं जे सकाळचं एक निरीक्षण असतं ते सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण असतं, ज्याला आम्ही प्राईम आवर म्हणतो। कारण 8:30चा जो पाऊस जो मोजला जातो तो 24 तासाचा पाऊस असतो आणि तो 8:30चा सकाळी 8:30 म्हणजे काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 वाजता संपलेला रेनफॉल, हे सगळ्यात महत्त्वाचा रेनफॉल हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आणि तो 24 तासाचा रेनफॉल हा साधारणपणे या 8:30च्या ह्याला महत्त्वाचा रेनफॉल मानला जातो आणि त्याच्यानंतर दर 3 तासांनी म्हणजे 11:30, 2:30 अशा पद्धतीनेही आणि दिवस रात्र, म्हणजे असं नाही आहे की, कारण आपल्याला माहिती आहे हवामानाला काही कालमर्यादा नाही, जसं त्याला भौगोलिक सीमा नाहीत। म्हणजे आपल्याला हेच माहिती आहे एक म्हणजे वैश्विक सायन्स आहे, वैश्विक शास्त्र आहे। त्याचप्रमाणे ह्याला म्हणजे सुट्टी नसते आमच्या ऑफिसला कधीही, कारण म्हणजे एखादा जर मान्सून ॲडव्हान्स होत असेल, पाऊस पुढे सरकत असेल तर अर्थातच शनिवार रविवार सुट्टी मान्सूनला नसते, मान्सून कधी सुट्टी घेत नाही। त्याच्यामुळे हवामानशास्त्र विभागही कधीही बंद नसतो, तिथे हा 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस या हवामान विभागात काम चाललेलं असतं। नकाशे जेव्हा तयार केले जातात तेव्हा जर नुसता नकाशा पाहिला तर त्याच्यावर फक्त डेटा असतो, म्हणजे मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे 550 ऑब्झर्वेटरीज आहेत। म्हणजे जर आपण सरफेसचा नकाशा पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त म्हणजे ती नकाशेवर ती ऑब्झर्वेशन्स प्लॉट केलेली दिसतील, तर त्याच्यावरून खरोखर काही बोध होत नाही, कारण ते काय सांगतात की नकाशा किंवा हे आकडे नक्की काय बोलत आहेत, तर ती त्यांची भाषा जाणून घेऊन त्याचं रूपांतर अंदाजामध्ये करणं हे एक अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हवामानशास्त्र हे एकीकडे शास्त्र आहे आणि एकीकडे कलाही आहे, की त्याच्यामध्ये जो फोरकास्टर असतो, फोरकास्ट हवामान अंदाज देणारी जी व्यक्ती असते त्याचा एकूण अनुभव हाही तेवढाच महत्त्वाचा असतो। या साऱ्या वेधशाळांचं काम असतं ते हवामानाचा अंदाज वर्तवणं आणि त्यासाठी या हवामानाची निरीक्षणं सातत्यानं करण्यात येतात आणि त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये दर 3 तासांनी अशी निरीक्षणं घेतली जातात आणि ही जी निरीक्षणं असतात ना,
ही वेगवेगळी 25 किंवा त्याहून जास्त प्रकारचे घटक असतात, त्यांची ही निरीक्षणं घेतली जातात आणि मग त्याचं पृथक्करण करून त्या बाबतीतला अंदाजपत्रक किंवा अंदाज जो असतो तो वर्तवण्यात येतो आणि दररोज सकाळी 8:30 वाजता या हवामानाचा अंदाज वर्तवणारं बुलेटिन जाहीर करण्यात येतं आणि तसंच रोज 5:30 वाजता संध्याकाळी दुसऱ्या प्रकारचं बुलेटिन जाहीर करण्यात येतं. वेधशाळेचं मुख्य काम 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे हवामानाचा डेटा गोळा करणं, निरीक्षण गोळा करणं. त्याच्यासाठी म्हणून वेधशाळेतर्फे म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे संपूर्ण देशात वेधशाळांचं एक जाळं मेंटेन केलं जातं. आज मी जवळपास 550हून जास्त सरफेस ऑब्झर्वेटरी ज्याला म्हणतो आपण, तशा संपूर्ण देशामध्ये हवामानशास्त्र विभागातर्फे चालवल्या जातात, मेंटेन केल्या जातात. आणि या प्रत्येक वेधशाळेमध्ये दर 3 तासांनी एक ऑब्झर्वेशन घेतलं जातं, म्हणजे दिवसाला 8 ऑब्झर्वेशन्स. आणि ही ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय असतात की हवामानाची जी वेगवेगळी निरीक्षणं आहेत, म्हणजे जसं हवेचा दाब आहे, वाऱ्याची दिशा आणि वेग, कुठून वारा येतोय, त्याचा वेग किती आहे, ढग कुठल्या प्रकारचे आहेत, त्यांचे प्रकार कसे आहेत, कुठल्या उंचीवरचे ढग आहेत, त्याच्यानंतर पाऊस किती झाला आहे, धुकं आहे का, दव पडलं आहे का, उष्णता, तापमान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे उष्णतेत कमाल तापमानाचा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि थंडीच्या दिवसात किमान तापमान. त्याच्यामुळे उष्णतेची लाट आणि थंडीची लाट निर्माण करण्यासाठी जो एक घटक आहे तापमान, तो तर असे अनेक वेगळ्या पद्धतीचे जी हवामानाची निरीक्षणं असतात, तर ही देशातल्या सगळ्या ऑब्झर्वेटरीजमध्ये, सगळ्या वेधशाळांमध्ये एकाच वेळेस दर 3 तासांनी आणि अशा पद्धतीने दिवसातून 8 वेळा अशी निरीक्षणं नोंदवली जातात. आणि ही जी निरीक्षणं आहेत ही जमिनीवरची निरीक्षणं, सरफेस ऑब्झर्वेटरी ज्याला म्हणतो. त्याचबरोबर हवामान एक असं घटक आहे की ज्याच्यामध्ये फक्त जमीन किंवा असं नाही आहे, त्याच्यामध्ये हवामान वेगवेगळ्या थरात काय घडतं आहे हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी ही वेगवेगळ्या उंचीवरची निरीक्षणंही नोंदवली जातात. त्याला आम्ही पायलट बलून ऑब्झर्वेटरीज असं म्हटलं जातं, की फुग्यांमध्ये काही उपकरणं सोडली जातात फुग्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये काही सेन्सर्स असतात आणि ते वातावरणातल्या वेगवेगळ्या उंचींवरती काय तापमान आहे किंवा आर्द्रतेचं प्रमाण काय आहे, वारा काय आहे, अशा पद्धतीची निरीक्षणं नोंदवून ती खाली, त्याला ग्राउंड बेस्ड अर्थ स्टेशन असतं, त्याच्याकडे ही निरीक्षणं पाठवली जातात. तर अशा पद्धतीचा हा सगळा डेटा गोळा करून तो म्हणजे हा डेटा गोळा करणं आणि त्याची आकडेवारी तयार करणं आणि त्याचं आर्कायव्हल करणं हा एक वेधशाळेचा सगळ्यात महत्त्वाचा मॅन्डेट आहे. कारण आत्ता जर हवामानशास्त्र विभागाचा आपण इतिहास पाहिला तर 1875 साली या विभागाची स्थापना झाली. म्हणजे गेले 150 वर्षांहून अधिक काळ हा जो सगळा एक डेटा किंवा आकडेवारी हवामानाची आहे निर्माण झालेली आहे, त्याचं व्यवस्थित आर्कायव्हल करणं, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं वर्गीकरण करणं. कारण या सगळ्या जो डेटा आहे किंवा आकडेवारी आहे त्याचा उपयोग नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ठिकाणी समजा धरण बांधायचं आहे शासनाला, किंवा एखाद्या ठिकाणी आता आपण खूप अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीत खूप बोलबाला आहे आणि त्याचा वाढता वापर पुढच्या भविष्यात होणार आहे. तर अशा पद्धतीत एखादी समजा पवनचक्की उभारायची आहे, तर कुठला भाग त्याच्यासाठी योग्य आहे की या ठिकाणी जर पवनचक्की उभारली तर त्याचं जास्तीत जास्त वाऱ्याचा फायदा घेऊन आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो. अशी जी उदाहरणं आहेत की अशी अनेक उदाहरणं आहेत. इनफॅक्ट असं कुठलंही एखादं क्षेत्र नाही की ज्याच्यात हवामानाच्या आकडेवारीचा नियोजनासाठी वापर केला जात नाही. त्याच्यामुळे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये या आकडेवारीचा उपयोग खूप महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्यामुळे या आकडेवारीचं एक आर्कायव्हल करणं हे एक महत्त्वाचं कार्य वेधशाळेतर्फे केलं जातं. आणि त्याचबरोबर हवामान अंदाज तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं कार्य हवामान विभागातर्फे किंवा वेधशाळेतर्फे केलं जातं. हे हवामान अंदाज जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये आपण लाँग रेंज फोरकास्ट आधी ज्याला म्हणतो की दीर्घ कालावधीचा अंदाज, जो संपूर्ण सीझन करता दिला जातो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पावसाळा हा ऋतू आपल्यासाठी आहे. त्याच्यामुळे जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळात संपूर्ण देशात किती पाऊस पडणार आहे याचा अंदाज हा आधी म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये दिला जातो, पहिला अंदाज, प्राथमिक अंदाज ज्याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर जून महिन्यात त्याचं पुन्हा एक सुधारित अंदाज दिला जातो. जून महिन्यातच जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात किती पाऊस पडेल ह्याचा एक अंदाज दिला जातो. अशा पद्धतीचा जो अंदाज दिला जातो त्याला दीर्घ कालावधीचा अंदाज किंवा लाँग रेंज फोरकास्ट असं म्हणतात. त्याचा वापर अर्थातच नियोजनासाठी होतो की म्हणजे पाणीसाठ्याचं नियोजन कसं करायचं, म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जे पिण्याच्या पाण्याचा साठा मर्यादित असतो आणि जसं जसं उन्हाळा वाढतो तसं
धरणांच्या पाण्याची पातळी ही कमी कमी होत जाते. तर जेव्हा सिटी ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जे प्रशासनाला जर त्याचं काही नियोजन करायचं असेल की समजा पाऊस लांबणार असेल तर जो उपलब्ध पाणीसाठा आहे त्याचं आपण ऑप्टिमल युटिलायझेशन कसं करू शकू, तर त्याच्यासाठी म्हणून जे निर्णय त्यांना घ्यायचे असतात प्रशासनिक अधिकाऱ्यांना, त्याच्यासाठी म्हणून या अंदाजांचा उपयोग होतो. किंवा एकूणच अन्नधान्याच्या साठ्याचं नियोजन करणं, किंवा जर दुष्काळ येणार किंवा पाण्याची कमतरता असेल असं जर प्राथमिक अंदाज असेल तर त्या पद्धतीने शासनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्णय घेण्यासाठी या प्राथमिक अंदाजाचा उपयोग केला जातो प्रामुख्याने. त्याच्यानंतर जे अंदाज दुसरा जो प्रकार आपण सांगू शकतो तो म्हणजे ज्याला आपण शॉर्ट रेंज फोरकास्ट म्हणतो. म्हणजे पुढच्या 72 तासांमध्ये काय होणार आहे, 24, 48 आणि 72 म्हणजे डे 1, डे 2, डे 3 अंदाज दिल्यापासूनच्या पुढच्या 48 तासात किंवा 72 तासात काय होईल त्याला आपण साधारण लघु अवधीचा अंदाज असं म्हणतो. त्याचा वापर अर्थातच जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात होतो आणि त्याची लोकप्रियता जास्तीत जास्त आहे. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडून दररोज जे आपण अंदाज ऐकतो, रेडिओ किंवा दूरदर्शन किंवा वृत्तपत्र अशा सगळ्या प्रसारमाध्यमांकडून जे अंदाज दिले जातात ते मुख्यतः शॉर्ट रेंज फोरकास्ट असतात आणि 72 तासांमध्ये पुढच्या काय होणार आहे हे अंदाज असतात. त्याच्यानंतर एक प्रकार आहे मीडियम रेंज फोरकास्ट, म्हणजे एक आठवड्याभराचा अंदाज 10 दिवसांपर्यंतचा. त्याचा वापर अर्थातच शेतकऱ्यांसाठी जास्त होतो. आणि आता नवीन एक हवामानशास्त्र विभागाने अंदाजाचा प्रकार आम्ही आत्ता सुरू केला आहे ज्याला नावकास्टिंग असं म्हणतात. म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये काय होणार आहे, पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये काय होईल. कारण विशेषतः मान्सूनच्या काळात जेव्हा पाऊस खूप काही ठिकाणी हेवी रेनफॉल, मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे खूप वेगाने किंवा जोरजोरात पाऊस धो पाऊस पडत असतो तिथे पुढच्या 3 तासात पावसाची तीव्रता कमी होणार आहे, वाढणार आहे, अशा सगळ्या पद्धतीचा जर अंदाज मिळाला तर म्हणजे जे एक वाहतूक व्यवस्थेवर त्यांना नियोजन जर करायचं असेल किंवा एकूणच सगळा जो प्रशासनिक निर्णय घेण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तर हे एक नवीन सध्या सुरू केलेलं आहे की पुढच्या 3 तासात काय होईल. तर असे एक सर्वसाधारणपणे 4 प्रकारचे अंदाज तयार केले जातात आणि त्याचं जास्तीत जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत हे पोहोचणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता या हवामानाच्या अंदाजाच्या अचूकतेविषयी बोलायचं झालं तर आपल्याकडे आपण कुठेतरी नकारात्मकच त्याकडे बघत असतो. पण पाश्चात्य देशांच्या तुलनेमध्ये जर का आपल्या देशातल्या हवामानाची अचूकता जर का पाहिली ना तर पाश्चात्य देशांमध्ये 90% इतक्या हवामानाचा अंदाजाची अचूकता आहे आणि आपल्याकडे त्याचं प्रमाण 80 ते 85% इतकं आहे. त्यामागचं मुख्य कारण असं आहे की पाश्चात्य देश म्हणजे युरोप असेल किंवा अमेरिका असेल तिथे हे सगळे देश आहेत हे समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहेत आणि तिथे जे काय घडामोडी असतात वातावरणातल्या किंवा हवेच्या त्या तुलनेने कमी असतात. पण आपला जो भारत देश आहे तो उष्ण कटिबंधामध्ये आहे आणि उष्ण कटिबंधामध्ये असल्यामुळे आपल्याकडे वातावरण किंवा हवामानामध्ये प्रचंड घडामोडी घडत असतात. थोडक्यात आपल्याकडचं हवामान हे लहरी आहे. हे सगळे देश विकसित आहेत आणि योगायोगाने ते पृथ्वीच्या मिड लॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो किंवा समशीतोष्ण कटिबंध जो आहे त्याच्यामध्ये हे सगळे देश आहेत आणि त्याचा भौगोलिक एक त्याचा फायदा या सगळ्या भागाला असा आहे की तिथे प्रेडिक्टेबिलिटी ऑफ वेदर इज ऑलवेज हायर. म्हणजे तिथला जी सगळ्या हवामानाच्या ज्या घडामोडी होत असतात त्याच्यामध्ये निश्चितता जास्त असते. जी उष्णकटिबंधीय देशामध्ये निश्चितता खूप कमी असते, अनिश्चितता जास्त असते. म्हणजे ज्याला आपण सडन डेव्हलपमेंट म्हणतो तशी या सगळ्या देशांमध्ये भौगोलिक आणि हे कारण आहे. त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही आहे. भारतामध्येही तेवढंच आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता विभागातर्फे आपण वापरतो आणि ह्याच्यामध्येही काही म्हणजे मनुष्यबळाच्या नॉलेज किंवा त्याच्या प्रशिक्षणामध्येही काही कमतरता नाही आहे. त्याच अनुषंगानं 2013चा मान्सून जो आहे तो समाधानकारक पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने मान्सूनची प्रगती काय आहे तीही सांगण्यात आलेली आहे. आणि सध्या हे मान्सूनचे वारे जे आहेत किंवा मान्सून हा अंदमानापर्यंत पोहोचलेला आहे. 2013चा जो आत्ता पहिला प्राथमिक अंदाज मान्सूनबाबत जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार यावर्षी देशात सरासरीच्या 98% पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज आहे. सुधारित अंदाज जूनमध्ये दिला जाईल आणि हा अंदाज जो आहे तो संख्याशास्त्रीय मॉडेलवरती आधारित असा अंदाज आहे की ज्याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो आणि हे घटक भारत आणि इतर जगातले इतरही घटक जे भारताच्या मान्सूनवर परिणाम करतात. म्हणजे प्रशांत महासागरातला एल निनो हा जो एक घटक आहे
किंवा युरोपमध्ये पडणारा बर्फ, असे जे काही घटक आहेत की ज्याला सर्वसामान्य माणसाला असं वाटू शकतं की भारताच्या मान्सूनवर ह्याचा काय खरं म्हणजे परिणाम होणार आहे. पण जे वैज्ञानिक सत्य आहे की अशा काही घटनांचा परिणामही भारतातल्या मान्सूनवर होऊ शकतो. भारतीय हवामान विभागातर्फे मान्सूनचा प्राथमिक अंदाज देताना मुख्यतः 5 परिमाणांचा विचार करण्यात येतो. त्यामध्ये उत्तर अटलांटिक समुद्रपृष्ठाचं डिसेंबर-जानेवारीचं तापमान, विषुववृत्तीय दक्षिण समुद्राच्या पृष्ठाचं तापमान फेब्रुवारी-मार्च मधलं, पूर्व आशियाई समुद्र सपाटीचा दाब जो फेब्रुवारी आणि मार्च मध्ये रेकॉर्ड करायचा, उत्तर पश्चिम युरोपच्या भूपृष्ठाच्या हवेचा दाब जो जानेवारी मधला असावा आणि विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील उष्ण झऱ्यांचं प्रमाण ते फेब्रुवारी आणि मार्च. या 5 घटकांचा अभ्यास आणि निरीक्षण करून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. हे पूर्णपणे गणिती किंवा संख्याशास्त्रावर आधारित मॉडेल असतं. याचा अभ्यास करून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. त्यामध्ये नॉर्मल किंवा समाधानकारक पावसासाठी 96 ते 104% आकडेवारी येण्याची अपेक्षा असते. आत्ता म्हणजे 2013 साठी ही आकडेवारी 99% इतकी आलेली आहे. त्याच आधारानं ह्या वर्षी मान्सून समाधानकारक होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मान्सूनच्या संबंधी जर आपण विचार केला तर मान्सूनचं जे सगळं भौतिकशास्त्र आहे ते मॉडेलमध्ये आणणं, कारण मॉडेल म्हणजे बेसिकली काय आहे, जेव्हा आपण मान्सून मॉडेल म्हणतो तेव्हा मॉडेल म्हणजे दुसरं दिसं काही नसून एक गणितीय समीकरणांचा एक सेट, ज्याला आपण म्हणतो की एक 10 ते 15 गणितीय समीकरणांद्वारे हवामानाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती गणिताच्या सूत्रात बांधणं आणि ती अगदी हाय परफॉर्मिंग कम्प्युटिंग सिस्टीम जी असते, खूप वेगवान संगणकाच्या सहाय्याने ही जी सगळी समीकरणं आहेत ती सोडवली जातात गणितीय पद्धतीने. आणि त्याचा एक पुढे काय होणार आहे, म्हणजे आत्ताची हवामानाची जी स्थिती आहे ती पुढे 12 तासांनी 24 तासांनी अशा काळासाठी ही जी समीकरणं आहेत ती सोडवली जातात आणि त्याद्वारे अंदाज तयार केले जातात. ह्याला बेसिकली सर्वसाधारण म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर हे मॉडेलिंग असतं किंवा मॉडेल जे आपण म्हणतो ते असं असतं. मंडळी, हवामानाचा कुठलाही अंदाज जर का वर्तवायचा असेल तर किती गोष्टी लक्षात घ्यायला लागतात हे आपल्या ध्यानात आलं असेलच. म्हणजेच या हवामानाची निरनिराळी निरीक्षणं करायची, त्याची एक माहिती गोळा करायची, त्या माहितीचा डेटा गोळा करायचा, मग या माहितीचं पृथक्करण करायचं, या माहितीचा अन्वयार्थ लावायचा आणि मग अचूक असा जो अंदाज असतो तो अंदाज वर्तवायचा. त्यासाठी प्रचंड यंत्रणा कार्यरत आहे, प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यबळ आहे, उपकरणं आहेत, सामुग्री आहे, तंत्र आहे, जे परदेशी बनावटीच्या किंवा परदेशाच्या तोडीचं संपूर्णपणे यंत्र आणि तंत्रज्ञान आपल्याकडे आहे आणि ह्याची माहिती आपण आज करून घेतली. आता ही जी निरीक्षणं असतात ना, ती निरीक्षणं करण्यासाठी जी वेगवेगळी उपकरणं लागतात ना, त्याविषयीची ही माहिती आपण करून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती करून घेण्यामागचा एकच उद्देश आहे की कुठल्याही बाबतीतली कुठलीही भली बुरी प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्या गोष्टीची संपूर्ण किंवा सर्वांगीण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने मान्सूनचा जो प्राथमिक अंदाज आहे तो नेमका कुठल्या मॉडेलवरून केलेला आहे याबाबतची माहिती देणारा आपला हा आजचा एपिसोड किंवा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडीवरती तुम्ही तुमचे विचार असतील, मनोगत असतील, सूचना असतील लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा तुमच्या भागामध्ये अशा प्रकारचे कुठे सकारात्मक प्रयोग झालेले असतील किंवा त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली असेल तर त्याचीही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार. या जनता दरबारमधली माहिती अतिशय उपयोगी असते असं अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यासाठीच जास्तीत जास्त संख्येने जनता दरबार आपण सर्वांनी बघत राहावा. त्यासाठीच दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामध्ये जनता दरबारमधून आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.